विधायक एनसीपी नेता छगन भुजबल नवी मुंबई के कलंबोली में एक कार्यक्रम में शामिल हुए। इस बार उन्होंने प्रतिक्रिया दी। ठाकरे और पवार परिवार को एक साथ आना चाहिए। मैं चाहता हूं कि ये परिवार एक साथ आए। मुझे किसी का फोन नहीं आया। मीडिया में चर्चा है कि कोई फोन करेगा। मैं बीजेपी में जाऊंगा। मैं जिन बातों से परेशान हूं वो सब छोड़ दीजिए, ये अफवाह है। मैं किसी का मंत्री पद भी नहीं लेना चाहता। धनंजय मुंडे की जांच होगी और मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को जो करना होगा वो करेंगे। मुझे किसी के इस्तीफे की जल्दबाजी की जरूरत नहीं है। धनंजय मुंडे की वजह से पार्टी मुश्किल में होगी तो अजित पवार देख लेंगे। आमच्या शुभेच्छा आहेत. पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, आम्हाला आनंद आहे. सर, सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल, त्यांना संपर्काकडे भेटणार आहेत. तसं काही फोन आला होता पण तुम्हाला भेट झाली का? मला काही फोन बिन आला नाही. मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे. सर, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची. नाराज होतात तुम्ही. नाराजगी दूर झाली आहे का? कसं असणार पुढचा प्रवास? आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे. आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं? मग लोक म्हणतील हे तर काय बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका. काय त्यामुळे तो विषय सोडून द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं. एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही.